इथे मी फ्रेश अशा हिरव्यागार असलेल्या लोणच्याच्या कैऱ्या घेतलेल्या आहे. ह्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि नंतर हे कट करून घ्यायचे. कैरीचे आंबट लोणचं बनवण्यासाठी आपण ज्या कैऱ्या घेतल्या होत्या त्याचे मी असे बारीक काप करून घेतलेले आहे. तुम्हाला जर जाड आवडत असेल तर तुम्ही जरा मोठेही काप करू शकतात. आता मी इथे तुम्ही पाहू शकतात मी एकदम बारीक त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याच्यात मीठ टाकून ठेवलेलं होतं मी 2 तास आधी. आता तुम्ही पाहू शकता आपल्या कैऱ्यांना छान पाणी सुटलेलं आहे आणि आपलं जे मीठ होतं तेही छान विरघळलेलं आहे. आता आपण याला एका चाळणीत काढून घेणार आहोत. आता मी इथे चाळणी घेतलेली आहे, त्यात आपण ते काढून घेणार आहोत. याला आपल्याला वाळवायचं नाही आहे, आपण असं चाळणीत काढून पंख्याखाली ठेवणार आहोत, जेणेकरून त्याच्यात जे काही पाणी आहे ते छान नितरेल. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे गाळणीतून पाणी खाली नितरता येते. असंच आपण सर्व पाणी काढून घेणार आहोत. आता मी इथे आपल्या ज्या 2 किलो कैऱ्या आहेत त्याच्यासाठी मी इथे अर्धा लिटर एवढं मस्टर्ड ऑइल घेतलेलं आहे, कच्ची घाणीचं. आता आपण त्याला छान बॉईल करून घेऊया, गरम करून घेऊया. छान कडक गरम होईपर्यंत आपण याला गरम होऊ द्यायचं आहे. इथे मी केप्रे कंपनीचा 100 ग्रॅम कैरी लोणचे मसाल्याचं एक पाकिट घेतलेलं आहे 2 किलो कैऱ्यांसाठी. आता आपण काय करणार आहोत, आपण तेल गरम करून घेतलेलं आहे, मोहरीचं तेल. त्याच्यात मी हिंग टाकून त्याला छान तडका देऊन घेतलेला आहे. हिंग गरम तेलात टाकलेला आहे आणि आपण खाली हा मसाला केप्रे मसाला टाकून घेतला आहे. त्याच्यात आता मी हे हिंगचं जे तेल आहे ते सोडलेलं आहे. आपल्याला थोडं तेल थंड होऊ द्यायचंय, नंतर ते आपल्याला मसाल्यात टाकायचंय. तुम्ही पाहू शकता खूप गरम तेल नाही टाकायचंय, मीडियम झालं की त्याला ते आपल्या मसाल्यात टाकून घ्यायचंय. इथे मी 2 किलो कैऱ्यांसाठी आता आपण हा जो मसाला तयार करून ठेवलेला आहे आंबट लोणच्यासाठी, त्याच्यात आपण ह्या ज्या कैऱ्या आपण वाळत घातलेल्या होत्या पंख्याखाली, त्याला साधारण 1 तास झालेला आहे. आपण आता ह्या मसाल्यात त्या टाकून घेणार आहोत. आता आपण सर्व कैरीचे छोटे छोटे केलेले तुकडे मसाल्यात टाकून घेतले. आता आपण ते छान एकत्र कालवून घेऊया. त्याचप्रमाणे आता आपण त्याच्यात साधारण 2 चमचे पोहे खायचे एवढं जाड मीठ टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आता हे सर्व आपण छान कालवून घेऊया. किती छान दिसतंय तुम्ही पाहू शकता आणि त्याचा जो वास आहे, सुगंध, तोही छान येतोय. तुम्ही पाहू शकता. आता आपण हे जे तयार केलेलं आहे ते आपण आज 1 रात्र आपण असंच ह्या भांड्यात राहू देणार आहोत आणि नेक्स्ट डे म्हणजेच दुसऱ्या दिवशी आपण याला काचेच्या भरणीत भरूया. तुम्ही पाहू शकता आता आपण हे लोणचं रात्रभर ह्याच पातेल्यात मुरत ठेवलेलं होतं. आता आपण ते एका स्वच्छ काचेच्या बरणीत भरून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता आपण लोणचं छान काचेच्या बरणीत भरून घेतलेलं आहे आणि वरतून त्याला लीड पॅक केलेलं आहे आपण. आणि आता हे असंच राहू द्यायचंय आणि 8 दिवसानंतर हे आपल्याला रेडी होणार आहे खाण्यासाठी. चला तर मग तुम्हीही नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू ऑल.